गणितामध्ये 5वी नवोदय स्कॉलरशिप आणि 5वी पासूनच्या सगळ्या वर्गांसाठी सगळ्यात गरजेचा आहे आडवा भागाकार. तर आडवा भागाकार म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहू. आधी त्याच्या आधी आपण जो 1ली पासून 2री 3री 4थी आणि 5वी पर्यंत जे शिकत आलोय तो उभा भागाकार, त्या उभ्या भागाकाराचं एक आपण गणित आधी घेणार आणि तसाच भागाकार आपण आडव्या याच्यात कसं करणार आहे ते पण आपण या ठिकाणी पाहू. तर 3 अंकीचा भागाकार प्रत्येकाला येत असेल असं मला वाटतं, 108. बरोबर आहे. तर या 108ला आपण असं गृहीत धरू की 9ने भाग द्यायचा आहे. कितीने भाग द्यायचा आहे? 9ने. भाग देताना आपण काय करायचो, त्याचे असे भाग पाडून घ्यायचो. 1 2 3. 4 अंकी संख्या असेल तर 4 भाग पडतील, 5 अंकी असेल तर 5 भाग पडतील. मग सगळ्यात आधी आपण काय विचार करायचो की 9 या संख्येच्या पाड्यामध्ये 1 हा अंक येतो का? तर येत नाही. मग ऍक्च्युली आपला पाडा चालू होतो शून्यापासून. 9 गुणिला 0 0, 9 गुणिला 1, ठीक आहे, 9 1 9, 9 गुणिला 0 0. मग आपण काय म्हणायचो की 9च्या पाड्यात 1 आहे का? तर नाहीये. 9च्या पाड्यात एक तर 0 आहे, नाही तर डायरेक्ट 9 आहे. मग कशाचा भाग जाईल? शून्याचा. 9 0 0. आता याची वजाबाकी करायची. 1तनं 0 गेला 1 येणार आणि वरती दुसऱ्या टप्प्यावरती घ्यायचा आहे 0. आता दुसऱ्या टप्प्यावर आला की हा काय होतो? एक संख्या होती याची. मग हा जुळल्या जातो. हे झाले आता 10. मग आता 9च्या पाड्यात 10 आहे का हा प्रश्न विचारायचा. प्रत्येक टप्प्याला आलं की प्रश्न विचारायचा की या पाड्यामध्ये ही संख्या आहे का? असली तर ती घ्यायची, नसता तिच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची. आता 9च्या पाड्यात 10 नाहीये. मग 9च्या पाड्यात 10 पेक्षा लहान संख्या आहे 9. ती संख्या खाली घ्यायची आणि तिचा नंबर वर लिहायचा. बरोबर. याची वजाबाकी करायची. 10तनं 9 गेले, 1 उरतो. बरोबर. आता खालच्या टप्प्याला एक संख्या बाकी आपली, ती अशी ओढून खाली आणायची. आता झाले 18. परत प्रश्न, टप्पा वाढला की प्रश्न विचारायचा 9च्या पाड्यात 18 आहे का? तर आहे. किती नंबरला? 2 नंबरला. तो नंबर वर घ्यायचा आणि ते 18 याच्या खाली लिहायचे. 18तनं 0. अशा प्रकारे आपला पूर्ण भाग गेला. बरोबर. आता हाच भागाकार आपल्याला कसा करायचा आहे? आडवा भागाकार करायचा. हाच भागाकार आपल्याला कशा स्वरूपात करायचा आहे? आडव्या स्वरूपात. आता मी कसं करतो स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा. आता आडव्या भागाकारात कधीही काय करतात, ज्याला भाग द्यायचा आहे याच्यामध्ये हा कोण होता? भाजक, हा भाज्य, हा भागाकार आणि खाली. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे. मग 108 काय करायचे? वर लिहायचे, त्याच्या खाली घ्यायचे 9. ठीक आहे. आता ही जी संख्या मांडतो आपण याच्यात थोडं अंतर ठेवा. ते कशासाठी तुम्हाला सांगतो. याच्यात थोडं काय करू आपण, आता अंतर ठेवूया. 108 म्हणजे एक संख्या बसली पाहिजे अशा प्रकारे मी त्याला केलंय. ठीक आहे. आता इथं जसे आपण टप्पे केले होते तसे इकडे पण टप्पे करायचे. किती टप्पे होतील? 1 2 3. जेवढ्या संख्या तेवढे टप्पे करायचे. 4 संख्या वाढल्या 4 टप्पे, 5 संख्या 5 टप्पे. ठीक आहे. आता परत इथे तसाच प्रश्न विचारायचा. इथे 1 नंबरला कोणती संख्या आहे? 1. 9च्या पाड्यात 1 आहे का? नाही. नाही म्हटलं की भाग जाणार शून्याचा. कशाचा भाग जातो? शून्याचा भाग गेला लगेच याला अशी रेष मारायची. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आता हे जोडल्या गेले. बरोबर. आता हे किती झाले? 10. परत प्रश्न विचारायचा 9च्या पाड्यात 10 आहे का? नाही. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 9. ती किती नंबरला? 1. तो नंबर वर लिहिला. आता आपल्या मनातल्या मनात या 10 मधनं ते 9 घालवायचे. गेले. किती उरले? त्याला काट मारायचा. 1 उरला. तो या 8च्या बाजूला अलीकडे लिहायचा. जे मी जागा थोडा म्हटलं होतं ना तुम्हाला, ती याच्यासाठीच की ही जी बाकी उरते ती त्याच्या बाजूला लिहायची. आता ऑटोमॅटिक तुम्हाला इथे किती दिसत आहेत? 18. 9च्या पाड्यात 18 आहे का? आहे. किती नंबरला आहे? लगेच गेला भाग. किती आलं उत्तर? कोणता भागाकार सोपा आहे? हा का हा? किती ओळीत झाला? 3 ओळीत. 1 2 3. फक्त 3 ओळीत हा भागाकार होतो. ठीक आहे. आता आपण आज एक गणित करणार. याच प्रकारे मी या आणि त्या पद्धतीत समजून सांगणार आहे. कळलं? आणि मग तिसरा भागाकार आपण डायरेक्ट आडवा भागाकार करणार आहोत. तर या 6624 ला आपल्याला भाग द्यायचा. किती ना द्यायचा? 3 ना देऊया. सोपी संख्या म्हणजे तुम्हाला हा भाग लवकर कळेल. बरोबर. द्या आता. 6 ने भाग देतो आपण. किती भाग होतील? 1 2 3 आणि 4. जेवढे अंकी संख्या घेतली तेवढे त्याचे भाग पडायचे. पहिली संख्या 6. 3च्या पाड्यात 6 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 2. पूर्ण भाग गेला 0. लगेच वरतून घ्यायचे 6. परत प्रश्न
तीनच्या पाड्यात 6 आहे का? आहे. 3 दुने 6, वरतून घेतले 2. आता प्रश्न विचारायचा, 3च्या पाड्यात 2 आहे का? नाही. मग 3च्या पाड्यात 2 पेक्षा लहान संख्या 0. 0चा भाग गेला, 0 आला. 2 0 गेला, 2 उरतात. 0 म्हणताना कोणतरी आहे का नाही? वरतून घेतले, एवढी संख्या उरली ना. आता हे किती झाले? 24. आता परत प्रश्न, 3च्या पाड्यात 24 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 8. 3 8 24. भाग पूर्ण गेला, बाकी आली 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये भाजक कोण आहे? 3. भाज्य 6624. भागाकार काय आला? 2208. बाकी उरली 0. आता हाच भागाकार आपल्याला फक्त 3 ओळीत आडव्या भागाकारामध्ये करायचा आहे. एकदम सोपं आहे. वर मोठी संख्या भागाकारातली कोणती? 6624. खाली कोणती येणार? 3. हे कळालं? ही मांडणी कळाली की हे सोपंच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं थोडीशी काय करायची, आपल्याला जागा करून घ्यायची. ठीक आहे. थोडं मोकळं लिहिलं मी. हीच संख्या आहे, थोडी मोकळी लिहिली. त्यासाठी ते तुम्हाला मी सांगितलं, हातचा आला का तो बाजूला लिहायला आपल्याला जागा पाहिजे. आता बघा, 3च्या पाड्यात 6 आहे का? आहे. 3 दुने 6, परत 3 दुने 6. डायरेक्ट भाग गेला, बाकी उरलेलीच नाहीये. आता बघा, इथे गंमत आहे. आता बघा, पुढे आले 2. आपण प्रश्न विचारतो, 3च्या पाड्यात 2 आहे का? नाही. नाही हा शब्द आला की काय गेला पाहिजे? 0ने भाग गेलाच पाहिजे. आता 0ने भाग गेला की पुढच्या 2 संख्या लगेच जोडून घ्यायच्या, कारण की तिथं बाकी उरलीच नाही ना काही त्याला हे करायला. जोडलं की 3च्या पाड्यामध्ये 24 किती नंबरला आहे? 8 नंबरला. बघा, याचा भागाकार आणि याचा भागाकार सारखा आलेला आहे. ठीक आहे. आता हे पूर्ण भाग गेलेल्या संख्या आहे. कधी कधी अशा संख्या येतात की त्याला पूर्ण भाग जात नाही, मग ती बाकी आपण वरती बाजूला लिहायची. तशी एक संख्या घेऊ आपण. ठीक आहे. 256. आता डायरेक्ट आडवा भागाकार करायचा आपल्याला. आता आपण भागाकार आडवा शिकले की नाही शिकले तुम्ही? आता डायरेक्ट आडवा भागाकार करायचा. याला कितीने भाग देतो मी? आता 4ने भाग देतोय. कितीने देतोय? किती टप्पे होतील? 1 2 3. कळाला इथपर्यंत? पहिला प्रश्न काय येईल? 4च्या पाड्यात आहे का? नाही. नाही आला तर लगेच 0 आणि पुढचे 2 काय करायचे? असे जोडून घ्यायचे. बरोबर? आता किती झाले? पुढचा प्रश्न, 4च्या पाड्यात आहे का? मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती? 24. किती नंबरला? 6 नंबरला आहे. 6. लगेच मनातल्या मनात या 24 मधून 25 काढून टाकायचे. किती उरतात? 1 त्याच्या बाजूला लिहायचा. ते किती झाले? 4च्या पाड्यात 16 आहे का? किती नंबरला? हे आलं तुमचं उत्तर. किती फास्ट आलं बघा. आता हेच उत्तर आपल्याला उभ्या मांडणीत काढायला लय वेळ गेला असता. एकदम फास्ट आणि क्विक. आणि हा भागाकार तुम्हाला आला तर तुमचा खूप वेळ स्पर्धा परीक्षांमध्ये वाचतो. म्हणजे स्कॉलरशिप, नवोदय या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला आडवा भागाकार आलाच पाहिजे. फास्ट तुम्हाला भागाकार येतो. उभी मांडणी करायला किती वेळ जातो बघा. अशी रेष मारा, असं करा, परत खाली आडवी रेष त्याची वजाबाकी, परत आडवी रेष त्याची वजाबाकी. ती आपण कुठे केली? आपल्या डोक्यात केली, पटापट त्याचा भागाकार सोडवला. आज एक गणित घेऊया आपण. ठीक आहे. 1356. थोडं मोकळं लिहिलं मी. कितीने भाग द्यायचा याला? 5ने द्यायचा का? बर, 5ने. किती टप्पे होतील? 4. 1 2 3 4. ठीक आहे. पहिला प्रश्न मांडणी आले की लगेच पहिला प्रश्न. 4च्या पाड्यात 1 आहे का? आहे का? नाही शब्द आला की 0चा भाग द्यायचा, पुढचे 2 अंक जोडून घ्यायचे. आता 5च्या पाड्यात 13 आहे का? आहे का नाही? कोण आहे? 10. किती नंबरला आहे? 2 नंबरला. 5च्या पाड्यात 10 होते, हे कटले. 13तनं किती गेले? 10 गेले. किती उरले? 3. ते काय करायचे? याच्या बाजूला असे. किती झाले ते आता? 35 झाले. बरोबर. परत प्रश्न, 5च्या पाड्यात 35 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. मग हे कटले 7. खाली काही उरलं का? नाही. जरी नाही उरलं तर पुढचा प्रश्न विचारायचा या संख्येसाठी. 5च्या पाड्यात 6 आहे का? त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे. 5 1 किती उरले? ही झाली बाकी. कळलं? याच्या पुढे जर संख्या असती तर आपण भाग देत गेलो असतो, पण याच्या पुढे संख्या नसल्यामुळे ती लगेच बाकी बाजूला लिहायची, त्याला आळं करायचं. काय उत्तर आलं? 200. कळालं? आज एक गणित घ्यायचं. किती घेता? 7756 घेतले समजा. कितीने भाग द्यायचा याला? 4ने द्यायचा.
ठीक आहे, 4 ने देऊया. कळेपर्यंत छोट्या छोट्या संख्येने भाग देऊन पाहू आपण. ठीक आहे. पहिला प्रश्न काय विचारायचा? 4च्या पाड्यात 7 आहे का? नाही. मग लहान संख्या 4 1 1 वर, आणि या 7 मधून 4 गेले, 3 लगेच त्याच्या बाजूला लिहून टाकायचे, विसरायचं नाही. आता किती झाले? 37 झाले. प्रश्न 4च्या पाड्यात 37 आहे का? मग किती आहेत? 4 8 32, 4 9 36 जवळ चालले ना, मग 36 घ्यायची. 4 9 37 मधून 36 गेले, तो 1 याच्या बाजूला लिहायचा. किती झाले हे? 15. परत प्रश्न 4च्या पाड्यात 15 आहे का? मग त्याच्या जवळ जाणारी संख्या 12. किती नंबरला? 3 नंबरला. किती उरले? 15तनं 12 गेले. हे आपल्या डोक्यात करता आलं पाहिजे आपल्याला. 15तनं 12 गेले, किती उरले खाली? 3. ते 3 लगे याच्या बाजूला लिहायचे. किती झाले? 36 झाले. आता 4च्या पाड्यात 36 आहे. किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. हे झालं तुमचं भागाकाराचं उत्तर. आणि बाकी काय आली? इकडे संख्या आली नाही म्हणजे पूर्ण भाग गेला. कळालं? खूप सोपा आहे आडवा भागाकार. हा आडवा भागाकार प्रत्येकाला आलाच पाहिजे.